दिवसभर बराचसा काम आहे मला, आणखी काही मीटिंग आहे म्हणून मला मी जरा इतर अनेक नेते बोलायचे आहे, तरी सुद्धा एक 2 मिनिटं आपला आम्ही भेटायला म्हणून आलेलो आहे. सन्माननीय श्री प्रकाश शेंडगेजी, प्राध्यापक मनोहर धोंडे, राजारामजी पाटील, आमदार रत्नाकर कुट्टे, बापू भुजबळ, चंद्रकांतजी बांकर, रोहन खरमाटे, माझ्या सर्व बांधवांनो, आता प्राध्यापक धोंडे यांनी जे सांगितलं तर मला काय परत मी त्याच्यावर रिपीट करण्याची काही आवश्यकता नाही. एक चुकीचा जो आहे जी आर आमच्या आपल्या सगळ्यांच्या मते जो आहे त्या दिवशी निघाला, तो जी आर काही मला काय दाखवण्यात नव्हता आला. काही लोकांनी प्रचार केला की भुजबळांना दाखवला, तर ते काल ज्या मीटिंग मध्ये सुद्धा सीएम ने कबूल केले की त्यांना काय दाखवलं. हे मीटिंग मध्ये होते आज तुम्ही पण होता. मला पण त्यांनी सांगितलं की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करणार आहे, पण माझ्याकडे होतच काय गॅजेट. मी म्हटलं हे बाबा हे गॅजेट आहे 1921 1931 आहे, त्याच्यामध्ये कुणबी वेगळे लिहिलेले आहेत आणि मराठा वेगळे लिहिलेले आहे. कुणबीचे 1% आहे, त्याच्या 100 पट मराठा आहेत, बाकीचे आणखीन त्याच्यापेक्षा जास्ती आहे. जेवढे आहेत तेवढे द्या, आमचं काय करायचं आहे. कुणबीचं कुणबी आहे. आता त्याच्यानंतर जे आहे जे सोकॉल्ड मराठा समाजाचे जे आहे नेते, जे स्वतःला असं समजतात की मराठा आणि महाराष्ट्र हा त्यांच्या थोडक्यात दावणीलाच बांधलेला आहे, असे तिथल्या वाळू चोर आणि दारूच्या धंदे करणाऱ्यांचे लीडर ते नेहमीच उपोषणाला बसतात. कुठले का हॉस्पिटल, परत बाहेर आले का हॉस्पिटल. काय खरं काय खोटं काय कळे ना. आता माझे काय थोडेच दिवस राहिले, अरे काय थोडे दिवस राहिले, मग कशाला मग आवाज करतो थोडे दिवस राहिले. झालं काय तुला, किडण्या खलास झालं पिऊन पिऊन. समजा म्हणून म्हटलं कोण डॉक्टर असेल तर चेक कर, काय मला माहित आहे. आता त्यांना बोलू दे, मला काय म्हणू, पण त्याचे काही काढले काढू दे. आता आम्ही त्याच्यावर तुम्ही होता परवाच्या मीटिंगला, तुम्ही होता, तुम्ही नव्हता मला वाटतं, बरीचशी मंडळी होती. आणखी मी जवळजवळ मी 40-50 मिनिटं जे आहे सगळं वाचून दाखवलं, बोलून दाखवलं, सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे सगळे सगळे सगळे. आता एक आहे ना, त्या दिवशीची परिस्थिती अशी निर्माण झाली, इथे जे काय चाललं होतं, पोलिसांना कोण ऐकत नव्हते, सगळे रोड बंद, कोण रस्त्यावरच आंघोळ करते, कोण रस्त्यावरच नाचते, अख्खी बस भरलेली आहे, एकटाच कोणतरी तिकडे उघडा पांगडा होऊन काय नाचतोय. ते बसमधले लोक विचार बघतात कधी आज वाजवलं होतं बाबा आम्हाला जायला देतो. ही मुंबई आहे, त्या मुंबईमध्ये ही परिस्थिती. आता अख्खा जन्म मुंबईमध्ये गेला, मुंबईचा मी 2 वेळा महापौर होतो, इथे आमदार इथूनच झालो आणि अख्ख्या देशातील महापौरांचा प्रमुख सुद्धा मी इथूनच झालो. तर ही परिस्थिती नाही हो. कसं वागायचं तसं करा ना, तुम्हाला काय करायचं मग आंदोलन करा, मोर्चे करा. आतापर्यंत कमी मोर्चे निघाले, संयुक्त महाराष्ट्राचे मोर्चे निघाले, त्याच्या अगोदर स्वातंत्र्यासाठी सुद्धा मोर्चे निघाले. जवळच असलेल्या जे आहेत ऑगस्ट क्रांती मैदानावर 9 ऑगस्टला अरुणा असफ अली, सगळ्यांना अटक झाले, महात्मा गांधींचे सगळ्यांना, नेहरूंना वगैरे. अरुणा असफ अली त्या तिरंगा झेंडा घेऊन त्या मैदानामध्ये आल्या आणि त्यांनी जे आहे भारत मातेचा जयघोष केला आणि तिथूनच म्हणजे चले जाओ हा नारा अख्खा देशभर गुंजला. तर मुंबईतून जो नारा उठतो तो जो आहे अख्ख्या देशामध्ये ऐकला जातो. आता या अशा मुंबईमध्ये त्यांनी आणि महात्मा गांधींनी शांततेचा, अहिंसा, सत्याग्रह ही शस्त्र आपल्याला दिली, ती जगाने मान्य केली की आम्ही सत्याग्रह करणार. बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे, बसण्याचा अधिकार आहे, धर्म धरण्याचा अधिकार आहे, मारायचं तर मारा, लाठ्या काठ्या पोलिसांनी
आतमध्ये टाकलं, आतमध्ये जायला सुद्धा आमची तयारी असते. पण ज्या पद्धतीनं त्या दिवशी जे काही झालं आणि मग एका बाजूने कोर्ट आणि दुसऱ्या बाजूने हे सगळं मुंबई इथलं ते वातावरण, त्या ह्याच्यामध्ये जे आहे तो जी आर काढला बुवा. आता तो जी आर काढला, त्या जी आर मध्ये ते काय नाव त्यांचं, आजच मी ते एक अर्धा तासाची त्यांची लाखे पाटील का काहीतरी नाव, त्याने तर आरोप केला की अगोदरच ठरवतो हा की काय तुम्ही मला द्यायचं लिहून आणि मग तो उपोषणाला बसतो. त्यांचाच माणूस आहे, त्यांचाच माणूस आहे. पण जरा हुशार दिसला थोडाफार, चांगला वाटला की म्हणजे बोलत ठीक आहे आमच्या विरुद्ध आहे, परंतु तो ज्या नियमाने बोलत होता, जे काय बोलत होतं बरोबर, ठीक आहे ना, कोर्ट ठरवलं काय करायचं ते. पण त्याचंही तो आल्याबरोबर त्या दिवशी मी विचारलं, एका तासामध्ये कुठे जी आर बदलतो काय? मंत्री इथेच बसलेले आणि तिकडे फोन करून ताबडतोब ऑनलाईन डेप्युटीच्या सेक्रेटरीची सही आणि मात्र हा शब्द आहे तो काढून टाक. पात्र पात्र हा शब्द काढून टाक. कुठेही भरती असेल, पोलिसांची भरती असेल, इन्स्पेक्टरची भरती असेल, IAS असेल, अमुक असेल, तुम्ही असाल, कोणी असाल, प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये पात्र हा शब्द असणार. हे सगळं असं अशा पात्र उमेदवाराला अमुक अमुक द्या, नियुक्ती द्या, पात्र उमेदवाराला हे करा. तो पात्र शब्द सुद्धा एका तासामध्ये काढून टाकला. विचारला मुख्यमंत्र्यांच्या समोर सगळ्या मंत्र्यांना, कुठली पद्धत आहे? आणि लॉ ज्युडिशियरी जे आमच्याकडे डिपार्टमेंट आहे, एक काय म्हणतात त्यांना, कायदा विधी व न्याय डिपार्टमेंट, म्हणजे काही पोलिसांची प्रकरणं आली, कोर्टातली प्रकरणं आली, अशा काही जी आर काढायचे असेल तर तुझे वकील लोक बसलेले आहेत, ते सेक्रेटरी असतात, ते सुद्धा मोठे एक जज म्हणूनच आले असतात, तिथून बरेचसे लोक हायकोर्टात जज होतात, सिनियर लोक आहेत, ते अभ्यास करतात शब्द शब्द कसं आहे बरोबर आहे. मी त्यांना विचारलं, दाखवलं होतं त्यांना, आहे त्यांच्याकडे ती फाईलवर त्यांनी काय लिहिलं असा एक जण काही बोलला ना, बरोबर ही पद्धतच नाही. मी 91 सालामध्ये महसूल मंत्री झालो, 1991, 35 वर्ष झाली. 35 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा या राज्याचा महसूल मंत्री झालो. 35 वर्ष, 1991. त्याच्या अगोदर 85 सालामध्ये 1900 हा मुंबईचा महापौर आमदार होतो. कधीच असं नाही. तिकडे काय महानगरपालिकेत का इकडे का असे कागद जे आहेत ते विधी न्याय खात्याचे जे आहेत बसलेले ते तपासतात, शब्द बरोबर आहे काय नाही. याला कसं तरी उठवायचं, जा बाबा उठ म्हणून काहीतरी जे आहे त्याला किती टिकणार नाही याची माझी खात्री आहे. किंवा शेवटपर्यंत कुणबी समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. जे खरोखर कुणबी आहेत त्यांना तुम्ही आरक्षण द्या, आमचं म्हणणं नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, त्यांना द्या ना, दिलं. त्याच्या अगोदर मोदी साहेबांनी EWS म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 10% आरक्षण दिलं आणि ते आरक्षण दिल्याबरोबर इथले पण मराठांचे जे आहे 54 ते 58 निघाले होते मोर्चे, थांबले. गुजरातचे पण थांबले, राजस्थान, हरियाणा, जाट सगळ्यांचे मोर्चे थांबले. 10% त्यांना भरपूर मिळालं. इथे सुद्धा मराठा समाजाच्या 10% 8.5% एकटेच समाजाला मिळालं. गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड. तरी म्हणाले मराठा आरक्षणच पाहिजे, नाही मराठा आरक्षणच पाहिजे. मग आणखी ते 10% मराठा आरक्षण दिलं. ते दिल्यानंतर आता म्हणता ओबीसीच पाहिजे. एक तर त्या माणसाला काही शिकला नाही काही,
शिक्षणाचा पत्ता नाही, काय बोलायचं समजत नाही, काही आता कोणाला शिवलेलं मोकळं होतं. इकडे टीव्ही चालू आहे ना, इकडे काहीतरी बोलत बसतोय. टीव्ही वाले तिथेच असतात, कधी काय बोलला तर चालतं, कारण ते सगळे तिकडे जे आहे मॅनेज असतात सगळे. हे जे आहे ते सगळे त्यांचेच लोक बोलतात लांबे पाहणार. त्या जे काही करतोय टिकणार नाही. मग मराठा समाजाला फसवतो आणि ओबीसीना पण फसवतो. काहीतरी केलं म्हणून ओबीसी काळजीत पडतात आणि अंततः शेवटला मराठा समाजाला चिंता भेटणारच नाही. पण आम्हाला तर आमची काळजी घ्यायला पाहिजे ना. मुख्यमंत्री म्हणतात अजिबात आम्ही चुकीचं काही होऊ देणार नाही. आमची ती ओबीसी कमिटी त्याच्यात सुद्धा काढलं, जो चुकीचं काही ते खडाखोड करेल त्या अधिकाऱ्याला शिक्षा. बावनकुळेने सुद्धा सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा. पण माझा मुद्दा असा आहे की आज तुम्ही आहात सत्तेमध्ये, आज आम्ही आहोत, ही मंडळी आहोत. आम्ही काही 1000 वर्ष जगण्याचं काही ताम्रपत्र घेऊन आलो नाही ना. तुम्ही आला पण एक कागद जे तुम्ही कायदा करा तो राहील वर्षानुवर्ष. पुढचे लोक काय करतील या कागदाचा अर्थ काय सांगणार आपण. म्हणून हा जो काही जीआर आहे तो काढलेला चुकीचा आहे. हे आता त्यांनी सांगितलं ते बरोबर. आपण एकूण मी 5 आम्ही सगळे रिट केलेले आहे. एक कुणबी सेनेचा केला, एक समता परिषदेच्या मंडलिक त्यांच्याकडून केला, नाभिक समाजाचा केला, सोनार समाजाचा केला, असे एकूण 5 केले. आणि एक तुमचा एक होता ते म्हणतात फेटाळलं नाही, प्रत्येक याच्यामध्ये थोडी थोडी ज्या वेगळे वेगळे मागणी. पहिले एक आज जे झालं त्याच्यामध्ये एक मागणी एकाने केली किंवा आम्हाला याच्यावर स्टे द्या. कारण वकिलांचं म्हणणं असं आहे की जर 12 लोकांनी आत्महत्या केला 1 महिन्यात तर मला स्टे मागायलाच पाहिजे अध्यक्ष महोदय. म्हणजे जज साहेबांना ते म्हणाले, जज साहेब म्हणाले बा तुम्ही ही मागणी मागे घ्या, मी काही स्टे काही देणार नाहीये. तो म्हणाले साहेब मी काय करणार आहे, जर मी जर म्हटलं आहे की माझे 12 माणसं जर आत्महत्या केली त्या लोकांनी तर मी ते थांबवा म्हणून मला बोलायलाच लागणार आहे. तुम्हाला काय करायचं का. आणि त्याच्यावर मग त्याने सांगितलं की मी काही स्टे देणार नाही, असं संपलं. पण त्यांच्या सहित त्यांनी 1 महिन्याच्या आत महाराष्ट्र सरकारला सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा. आता आमचं म्हणणं असं चाललंय तर चर्चा तर मीटिंग आहे तर ते 1 महिना जास्त होतो. हे खरं आहे, दिवाळी आहे, आमचं आहे, तमचं आहे, त्याच्या अगोदर काय करता येईल का, त्याच्यासाठी काय जायचं का, किंवा एकूणच याला हे 2 महिन्यात संपवा, आमचे 2.5 महिन्यात संपवा, असं काही करता येईल का, याच्यासाठी काही सुप्रीम कोर्टात जायचं का. ते आज संध्याकाळी सगळे सगळ्याचा बसलेले आहेत, त्याचा विचार करून पुढे काय करायचं ठरेल. परंतु आमच्या सगळ्या जे रीट ऍप्लिकेशन आहेत त्या इथे जिवंत आहे, कुठची फेटाळली गेलेली नाही, काहीच फेटाळलेलं नाही. फक्त ताबडतोब मी स्टे देणार नाही, मी ऐकतो सगळं. ते ऐकण्यासाठी त्यांनी तरी 2 तास ते ऐकलेले नाही. तर असं सगळं एकूण आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमच्या सगळ्या राज्यातल्या लोकांना ते एक मराठा जात म्हणून लढत असतात. आम्ही किती ते 374 जाती आहे, प्रत्येकाचे एक 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 जात, एक 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 जात, एक एक संघटना, प्रत्येक जण आपापलं पद. मला त्यालाही काही विरोध नाही. पण शेवटी लढाई तुम्हाला एकत्रित ओबीसी म्हणूनच लढावी लागेल. मी काही माळी संघटना नाही काढली, मी माळी परिषद पण नाही काढली. म्हणून मी समता परिषद, त्याच्यात सगळे समाज ओबीसीचे एवढेच नाही तर दलित आणि आदिवासी सुद्धा
त्या सगळ्यांसाठी मांडायचं. आज 35 वर्ष मी मांडतोय. ते उगीच आपलं हा नेता नाही, गुजरातचा नेता नाही, यांनी त्याला नेता केला, त्याने त्याला नेता केला. अरे मला नेता केलाय बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यावेळेला मी व्हीजेटीआय कॉलेजला होतो मुंबईच्या विक्टोरिया ज्युबिलिटी टेक्निकल इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंगला. आणि त्यावेळेला पहिली मीटिंग ज्या शिवाजी पार्कला मी अटेंड केली आणि तिथे पहिले 10 शाखा प्रमुख झाले, त्याच्यात मी शाखा प्रमुख झाले. आणि तिथून जे आहे माझ्या जीवनाला एक वळण लागलं. आणि मग 20-25 वर्ष इथे समोर नगरसेवक, महापौर वगैरे वगैरे. आणि मग ज्यावेळेला या मंडल आयोगावरूनच माझा आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले, त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये आलो आणि काँग्रेसमध्ये येऊन हे सगळं आरक्षण लागू करून घेतलं. मला नेता मी अलीकडचा नाही, मी नेता म्हणूनच काँग्रेसमध्ये पण आलो आणि नेता म्हणूनच राष्ट्रवादी सुद्धा आलो. पण त्या काय माहित नाही, अभ्यास नाही, पहिली दुसरी शिकलेलं आहे ते काही बोलतात. आणि आता हिंदू आले तरी काय, त्यांना पण काहीतरी मजा तर दाखवायची असते, काहीतरी विनोदी दाखवायचं असतं, ते दाखवलंय. ते आपल्याला झोपलाय तिकडे, हे इकडे आहे, झालं का तिकडे झोपताय. अरे काय तुझी परिस्थिती होती. आणि आता बस महिना ना हॉस्पिटल कोणत्या तरी एवढं तुला बिल एवढं तुझे सगळे गुन्हे काय मागतात आम्ही आपल्याला बोलत नाही. परंतु जो आहे तो आपला तिथून आपला थोडं दुसरं मला काम आहे. आता हे शेतकऱ्यांचं जे आहे किती त्याच्यावर चर्चा की आता शेवटी सरकारने जाहीर केलं 31,000 कोटी रुपये जाहीर करून टाकले. एवढा मोठा आकडा कधी जाहीर झाला नाही. 91 पासून मी बघतो 31,500 कोटी एवढे वेगवेगळ्या याच्यामध्ये दिले. खरवडून जाणाऱ्या जमिनी सहित पैसे दिले 31,500 कोटी रुपये. आता ते परत लढायचं, परत आता मीटिंग झालं, अशा अनेक गोष्टी. त्याला काय झालं का झोपला, झालं का झोपला, परत गोधडी आहे त्यांच्या अंगावर, काय आतमध्ये काय माहिती आहे का. पण आता मी तुम्हाला एक सांगतो, ओबीसी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित यायला आणि तोंडी साहेब, मी त्या दिवशी तुम्हाला एमईडीच्या कॉलेजमध्ये पण सांगितलं, आपला फक्त एकच फोकस ठेवायचा आहे, मराठा आपला दुश्मन नाही आणि हा काय मराठ्यांचा नेता नाही. कोणाचा नेता मी सांगितलं तुम्हाला. आपला उद्देश फक्त जो जीआर आहे त्याच्यावर आपला फोकस. हा जीआर रद्द करा म्हणून मी सांगितलं. याला अंगावर घ्या, त्याला अंगावर घ्या, हा धंदा करायचाच नाही आपल्याला. त्याच्यामुळे काय होईल, लक्ष जे आहे लोकांचं डायव्हर्ट होईल. आपलं काम बरोबर चुकीचं आहे मार्गाने. हे सगळे जे कोणी लिडर असतील ओबीसीसाठी लढणारे त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे. आणि आता मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, मागच्या म्हणतात 12 तारखेला 30 तारखेला आपण जाहीर सभा होती बीडला. मागच्या 28 तारखेला 28 तारखेला बीडला आपण जाहीर सभा होती. किती पाऊस पडला तुम्हाला माहिती. सगळा वॉटरप्रूफ मंडप टाकला आणि आतमध्ये ते सगळे त्या खुर्च्या ठेवल्या, खुर्च्याही पाण्यात बुडायला लागल्या. आणि म्हणून मग ती ऐन वेळेला ती रॅली आपल्याला रद्द करावी लागली. आता तीच रॅली आपण सगळे आता आले परत तिकडून लोक सगळे, आणि ती 17 तारखेला आपण ती रॅली दिवाळीच्या अगोदर करणार. ताकद तुम्हाला दाखवावीच लागेल. कुठलाही सरकार, कुठलाही पक्ष, कुठलाही लीडर हा किती लोक आणि किती डोकी आहेत तो मोजतो. लोकशाहीमध्ये
डोकी मोजतात, डोकी. कधी मतदानाच्या स्वरूपात, कधी मोर्चाच्या स्वरूपात, कधी रॅलीच्या स्वरूपात. जेवढे तुम्ही ताकद दाखवाल, मागच्या आपण जी ताकद दाखवली 2 वर्षापूर्वी, एकदम राजीनामा दिला होता त्यावेळेला. का ते सांगते नाही, तो कोण, तो सुभाष राऊत म्हणे माझा नातेवाईक घेऊन माझं ते काय हॉटेल आहे, ते हॉटेल माझं आहे. आता गरीबाचं हॉटेल असेल 50 लाख 1 कोटी रुपयाचं, कुठे काय केलं असेल, माझं काय त्याच्यामध्ये. इथे गेलो, आमदारांची घरं जाळली. संदीप गायकवाड आमदार, संदीप क्षीरसागर, त्याचं घर जाळलं. प्रकाश सोळंके मराठा समाजाचे, ते एवढेच म्हणाले, अरे काय तुमचं चाललेलं आहे, त्याच्यामध्ये कोणाला काय मिळत नाही, 1% कोणाला मिळालं, एवढं भरून त्याचं घर जाळलं. तो पंडित, आपले अमरसिंग पंडित, त्याच्यावर दगडफेक झाली. शरद पवार साहेबांचं 2-3 माळ्याचं ऑफिस जाळून टाकलं. आपल्या जयदेव क्षीरसागरची शिक्षण संस्था जाळून टाकली. सांगता ना. आणि मग मी तिथे गेलो, मी प्रत्यक्ष बघितलं आणि त्या आमदारांचे जे त्यांची नाव वेदत वगैरे, ते सगळं वेगवेगळ्या पक्षात पण एकाच वाड्यात राहतात. त्यांची आई वेदची 2-3 वेळा खासदार होती काकू, आणि मोठा केशर काकू, मोठ्या मोठ्या ज्या भिंतीच्या वाड्याला, त्या वाड्यामध्ये ती लहान पोरं कोंडली गेली. धुराने जे आहे 5 मिनिटं जीव जायची पाळी आली. त्या 5 मुसलमान पोरांनी मागच्या बाजूने जाऊन त्या पोरांना वरती घेऊन वाचवलं. कारण पुढे असलेल्या सगळ्या गाड्या धडाधड पेट्रोल होत्या, आणि त्या पेट्रोल पाण्याने सगळे जे काही आतमध्ये धूर होता, त्यातून लोक पोरं, लहान लहान पोरं लेकरं वाचली. मी स्वतः ते पाहिजे. आणि मग मी उभा राहिलो की नाही, मी आता उभा राहणार, राजीनामा दिला. मग वाटेल तर फोन आले मुख्यमंत्र्यांचा, राजीनामा देऊ नका, तुम्हाला बोलायचं बोला. आणि तेव्हा सुद्धा आपण 2-2, 3-3 लाखाचे रॅलीज घेतल्या. पहिल्या रॅलीला हे आले, सगळेच आले, म्हणजे सगळे, म्हणजे आपण सगळे आलो. आणि त्याच्यामध्ये वडेट्टीवार साहेब घेऊन आले. दुसऱ्या वेळेपासून आणखी 4 रॅली झाल्या. काय झालं माहिती नाही, पण वडेट्टीवार साहेब आलेच नाही. बोलून ठीक आहे, आता काय असेल, अडचणी झाल्या असतील. पण माझं अजूनही सगळ्यांना म्हणणं आहे, ठीक आहे, जिथे असाल तिथून, पण लढा, ओबीसी साठी लढा. मी नेहमी सांगतो, समजा परिषदेच्या लोकांना काम करत असताना तुम्ही कुठल्या पक्षात आहात, मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही, परंतु ज्या वेळेला ओबीसीवर गदा येईल त्यावेळेला ओबीसी म्हणून तुम्ही उभे राहिलं पाहिजे. 17 तारखेला आपण सगळ्यांनी असेच झेंडे घेऊन आलो. हे आता परवाच्या 1 महिन्यापूर्वी लिंगायत समाजाच्या 17 जातींना आम्ही त्या ओबीसी मध्ये काय ते नाही हो, आमच्याकडे आलं. तुमच्या जे 17 बाकीच्या लहान लहान जाती होत्या ना, त्या तिकडून आल्या आणि तिथून तुमच्या काय म्हणतात त्या आयोगाकडून आणि मंत्रिमंडळाने ते मंजूर केल्या. आणि तो अंतरवाली मला म्हणतो की आता ते 17 जाती कशा घेतल्या, मग आम्हाला का नाही घेत. अरे मी म्हटलं ते आयोगाकडे गेल्या, तू जा आयोगाकडे. 4 वेळा आयोगाने फेकून दिलं तुमचं. तुझा आयोगाकडे, आयोगाने फेकून दिलं, हायकोर्टाने फेकून दिलं, 2 वेळा सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं. आणि ते काय होतं, मूळ जो समाज आहे तुमचा लिंगायत समाज, त्याच्या ज्या पोट जाती आहेत त्या त्याच्यामध्ये घेतल्या. त्याला काही समजतच नाही तर काय करणार. 17 जाती, 17, अरे का 250 जाती होत्या सुरुवातीला 93 सालामध्ये. आता 374 जाती. आम्ही कोणाला नाही म्हणालो नाही का. आयोगाकडे जा, आयोगाने सांगितले बरोबर आहे घ्या, पण आयोगाने सांगितले बरोबर नाही जा परत.
असं आहे ही लढाई आहे. एखादा समजदार असेल तर त्याच्याशी लढणं, त्याच्याशी बोलणं ते जरा सोपं असतं. पण ज्याला काही समजतच नाही त्याच्याशी काय डोकं लावायचं, त्याच्यामुळे ती लढाई पण कठीणच असते. काय बोल आता हे जे आहेत ना यात आम्ही बोललो, हे तिकडे ताबडतोब ऐकायला गेलं, तिकडे यांचे भाऊबंद बसलेलेच आहेत. त्या भुजबळ असं तुझं आहे मग काय त्याला काही काम धंदा आहे तुला, तू बसलेलाच आहे तिकडे, एक झोप झाली असं काय बोलायचं. हे चालूच राहणार. पण तुमची जी एकी जी आहे त्या एकीचं बळ फार मोठं असतं. थोडा वेळ आपल्याला वाटेल की आपण बॅकफूटवर आहोत, पण आयुष्यामध्ये आणि एक कृपया सगळ्यांनी सांगायला पाहिजे, कृपया कोणी आत्महत्या वगैरे करायचा प्रयत्न करू नका. आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे विजय मिळवणार, लढणार आम्ही विश्वासाचे. आणि सगळ्यांना सांगतो तुम्हाला परत एकदा, त्याने जे सांगितलं ना, ते जे कोणी आहेत आमचे ओबीसीचे लीडर, ते ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातील तिथल्या लोकांना मतदान करायचं नाही असं सांगितलं ना. पुढे असं झालं, ओबीसीच्या उमेदवारांना पाडा सांगितलं ना. आता आपण काय सांगायचं, आपण पण जर हेच जर असेल तर मग आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीनं लढावं लागेल. आम्ही आतापर्यंत कधी बोललो नाही, पक्षाच्या सीमा आम्ही ओलांडल्या नाही, पण अशा रीतीने जर कोण काय करत असेल आणि बोलत असेल तर ओबीसी समाजाला सुद्धा त्याच्या सगळ्या नेत्यांना हाच मग आदेश द्यावा लागेल. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही 54% आहात, 7% आदिवासी आहेत, 13% दलित आहे, तुम्ही 74% झाला राव. आणि त्याच्यामध्ये आणखी मुस्लिम समाज सुद्धा तुमच्या बरोबर आहे. कुठच्या कुठे येईल तुमची आकडा, पण एकीनं लढलं पाहिजे. एक हा उभा राहिला का याच्या विरुद्ध हा, का याच्या विरुद्ध हा, मग काय खरं नाही. एकीनं लढा, रात्र वैराच्या सगळ्यांनी जागे राहिलं पाहिजे. जागर राहून ती लढाई लढायची. मी पुन्हा एकदा आपण जे परिश्रम घेतले केल्याचे त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. हा काय ना, यांच्या शाळेचा आहे, यांच्या शाळेची काही मुलं काढून घेतली पण तिकडे का बदल बर ठीक आहे, काय नाही. पण आपल्या काही करताना डोके फोडले नाही. ते आमचा तो नवनाथ वाघमारे त्याची गाडी जाळली. कोण दत्ता ऐकलं त्याचं डोकं फोडलं, आणखी कोणाचं. आणि मग ते एसपीला सांगावं लागतं, अरे काहीतरी करा बा, हे काय चालू. मला ह्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं, कायदा कुणालाही हातात घेत आहे, त्याच्यासाठी काय अक्कल लागत नाही. पण आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने जात असो तर इतरांनी सुद्धा जर कायदा हातात घेऊन जर आमचे डोके फुटणार असेल तर मला त्या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं, बाबांनो मग शेवटी जे काही होईल ती शासन आणि पोलीस यांची अंतिम जबाबदारी राहील. तिथे अन्याय तिथे ताबडतोब पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. आणि एक तुम्हाला सांगतो, अशी कारवाई झाली ना तुम्ही मला फोन करता, मी करतो. अरे पण असं काय असं झालं नाही ऐकलं ना, जा ना 100-200 लोक पोलीस स्टेशनला बसा, तिकडे करत नाही रे तू. कायद्यानं एखादं डोकं फुटलंय तर हॉस्पिटलमध्ये 307 खाली
केस व्हायला पाहिजे, केस घेत नाही, कसा घेत नाही. आपण हातामध्ये भगवे झेंडे घेतले, खंडोबाचा पिवळा झेंडा घेतला. लढवय्याचं निशाण आहे, रडायचं नाही, लढायला लागतंय. आपोआप सगळे चमत्काराशिवाय नमस्कार. म्हणून एकच सांगतो, जीवन है संग्राम, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.